का, पाण्याची सोय आहे का, तिथं राहण्यायोग्य आहे का, काय परिस्थिती आहे आपण बघू शकतो. त्यामुळे खूप भयंकर परिस्थिती आहे असं दिसून येईल. बरोबर आहे. अजून हा एक प्रश्न की आता बघा मागे एका शासकीय आश्रमशाळेमध्ये जागा निघाल्या होत्या कर्मचाऱ्याच्या 200च्या आसपास जागा होत्या. त्यामध्ये आपले जो एसटी कॅटेगरी आहे अनुसूचित जमाती या अनुसूचित जमातीला एक सुद्धा जागा नव्हती. मग काही जण सांगत होते की बिंदू नामावली, ही बिंदू नामावली काय आहे म्हणजे समजून घ्यायचं आम्हाला बिंदू नामावली काय आहे. म्हणजे आदिवासीची जागा का कमी झाली? सर काय असते की 100% आरक्षण आहे. 100% आरक्षणापैकी जर आपण बिंदू नामावली बघायला गेलो तर 100 जागांपैकी 7 जागा ज्या आहेत त्या एसटी साठी रिझर्व्ह आहे. तर 100 जागा असल्या तर कमीत कमी 7 जागा ज्या आहेत त्या एसटीला म्हणजेच अनुसूचित जमाती या प्रवर्गाला राखीव असतात. परंतु साधारणतः 421 का कितीतरी जागा ज्या आहेत त्या इथं चौकीदारसाठी आहे नाही का, आदिवासी विकास विभागानं जो आदिवासींसाठीच काम करतो, आदिवासी भागातच काम करतो, त्या विकास विभागानं जेव्हा जाहिरात काढली तेव्हा त्याच्यात 0 जागा आदिवासी समाजाला दिली. तर 400 जागा, तर 400 जागापैकी 7 चौक किती होतात, 7 14 28 जागा तरी कमीत कमी असायला पाहिजे होत्या त्या जाहिरातीत, तर त्याच्यात 0 जागा. मग ही बिंदू नामावली याच्यात घोड काय केला की जी कमी जागा असलेल्या संख्येत आहे ना आदिवासींचा जो बिंदू आहे, आधी कसं की एक अनरिझर्व त्यानंतर एससी आणि एसटी असा आदिवासींची बिंदू नामावलीमध्ये प्राधान्यक्रम होता. तर एसटीला सरळ आहे नाही का बाद करून टाकला आणि खूप लेट नंबर जो आहे बिंदू नामावलीत दिला. जो बिंदू आदिवासींच्या पहिल्या 7 जागांमध्ये असायला पाहिजे होता तो बिंदू यांनी सरळ सरळ आहे नाही का ढकलून खूप मागे दिला. त्यामुळे आदिवासींना जागा येत नसल्याचं दिसते. परंतु ज्यावेळी आपण भारतीय संविधानाची रचना पाहतो त्यावेळी संविधानकर्त्याचं म्हणणं हे आहे की प्रत्येक समाजाची भागीदारी इथल्या नोकऱ्यांमध्ये, इथल्या शिक्षणांमध्ये आणि इथल्या व्यवस्थेतल्या ज्या काही साधन संपत्ती आहेत त्याच्या उपभोगण्यामध्ये असायला पाहिजे, म्हणून ते आरक्षण आहे. अशा वेळी तुम्ही आरक्षणाच्या नावानं आहे नाही का दिलं तर आहे, पण त्यात आदिवासींना एक पण जागा रिक्त ठेवू शकत नसाल तर मग हा आरक्षणाचा एक प्रकारचा फार्सच आहे असं मला वाटते. त्यामुळं ती जाहिरात आहे नाही का योगायोग काय झाला की सगळे आदिवासी सुशिक्षित लोकांनी आणि एकूणच आपल्या जे काही सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते आहेत, अधिकारी लोकांची टीम आहे, त्या सर्वांनी त्याच्यावर आवाज उठवला आणि त्याला मग आपल्याला बदलायला आपण सर्वांनी भाग पाडलं. परंतु हे रोज होते. केंद्रातली कितीतरी पदं आहे ना आदिवासींना, एक तर आदिवासी जे काही कॅन्डिडेट आहे, कितीतरी सेंट्रल युनिव्हर्सिटी आहेत जिथं आहे ना आदिवासी समाजातून पात्र उमेदवार मिळत नाही म्हणून कितीतरी आपल्या जागा रिक्त ठेवल्या. आणि एका बाजूला फक्त आदिवासी काय होतोय तो शिपाई किंवा मास्तर होतोय. त्याच्या पुढे आहे नाही का कितीतरी जागा एक तर बोगस आदिवासींनी ज्यांनी आदिवासींचे खोटे दाखले मिळवले त्यांच्याकडे चालल्या गेल्या, किंवा जी लोक ज्यांच्याकडे आदिवासींच्या आरक्षणाच्या अनुषंगानं खूप पदं यायला पाहिजे होती ती येतच नाही. तर एक तर शासन काय करते की आदिवासींची पदं परस्पर गायब करून टाकते किंवा त्याच्यात बिंदू नामावलीमध्ये घोड करते आणि त्या अनुषंगानं आदिवासी